नमस्कार. लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेत आपल्याला पाहायला मिळेल की रम्या जायफळची पावडर हातात घेऊन बघत असते. काव्या अभ्यास करू नये म्हणून तिच्या कॉफीमध्ये मिसळण्याची आयडिया रम्याला सुचते. काव्या हॉलमध्ये अभ्यास करत असते. तिथे पार्थ येतो आणि म्हणतो, तुमच्यासाठी काहीतरी सरप्राईज आहे. मी तुमच्यासाठी कॉफी केली आहे. तुम्ही अभ्यास रात्रभर करणार आहे तर तुम्हाला झोप येऊ नये म्हणून. काव्या तर पार्थला नको नको म्हणत असते. तरी पार्थ काव्याला कॉफी घेऊन येतो. तो रूममध्ये जातो. दुसरीकडे जीवा झोपलेला असतो. नंदिनी बसून राहते आणि आठवत राहते की जीवा काय बोलले होते काल. त्या बायका नंदिनीला जीवाविषयी काय काय म्हणाल्या होत्या. पार्थ देखील जीवाविषयी नंदिनीला काय बोलले होते हे सगळं तिला आठवत असतं. ती खूप रडत असते. जीवाच्या प्रेमाची शेवटच्या आठवणीची वस्तू तिच्याकडून फुटते आणि ती त्या तुकड्यांकडे बघत बसलेली असते. नंदिनीच्या मनात विचार करते की त्यांचं प्रेम एकतर्फी होतं तर ते या दुःखातून बाहेर का आले नाही आणि माझ्या बरोबर खुश का राहत नाहीयेत. असे काय तरी निर्णय घ्यावा लागेल आता मला. दुसरीकडे काव्या अनिशाला कॉलवर बोलत असते आणि रम्या काव्याने कॉफी पिलीये का हे बघते आणि खुश होऊन जाते. काव्या अभ्यास करत करत नेमकी एक कविता दिसते तिला, पण तिला कळते ही तर जीवाने लिहिलेली असते. पार्थने काव्याला दिलेली कविता नेमकी जीवाने लिहिलेली असते. काव्या म्हणते, मी किती विसरायचा, मूव्ह ऑन करण्याचा प्रयत्न करते तरी सुद्धा जीवा तर माझी पाठच सोडत नाहीये. सारखा माझ्या समोर येतोय. ती रडत रडत स्वतःची समजूत काढते आणि अभ्यास करते. दुसरीकडे रम्या पळत पळत जाऊन वसूला सगळं काही सांगते. तिने काही काय केलेलं असतं. दोघी हसत असतात आणि सकाळी नंदिनी काम करत असते किचनमध्ये. तिच्या मनात तर तोच विषय कालचा चाललेला असतो. तेवढ्यात तिच्या आईला कॉल लावते आणि आईशी आठवण येते म्हणून बोलत बसते. तुला लवकरच मोठी सुट्टी घेऊन भेटायला येते असे म्हणत असते. नंदिनीच्या हातातील घड्याळची बेल वाजते. नंदिनी त्याच्याकडे पाहते आणि दुर्लक्ष करून आपले काम करत बसते. आता रम्या खूप छान तयार झालेले असते. वसू म्हणते की रम्या, तू नेहमीपेक्षा जास्तच खुश आहेस. काव्याच्या चेहऱ्यावर झोप आहे आणि माझ्या चेहऱ्यावर आनंद आहे. काल मी दिलेलं जायफळ कॉफीमुळे अभ्यासाचा तर काव्याचा बट्ट्याबोळ झाला असेल याची तिला खूप आनंद होत असतो. दुसरीकडे जीवानी आंघोळ करून आलेला असतो. तो शर्ट घालत असतो पण त्याला त्या जखमेमुळे तो शर्ट घालता येत नाही. नंदिनी बघते. ती मदत करायला जाते. ती जीवाकडे पाहत सुद्धा नसते. जीवा तर तिच्याकडे प्रेमाने पाहत असतो. त्याला वाटत असते, मी नंदिनीला काल खूप ओरडलो होतो. नंदिनी चिडली वाटत तर नाहीये असं. ती बटन शर्टचं लावत असते. दुसरीकडे जाणार तेवढा जीवा तिचा हात पकडतो. चेहऱ्यावर नंदिनीच्या त्याला राग दिसतो. जीवा म्हणतो, तुझ्याशी बोलायचं आहे. चिडली का? प्लीज. सॉरी म्हणतो. खूप बोललो मी तुला, माफ कर. जीवाची बडबड ऐकत सुद्धा नाही नंदिनी. ती निघून जाते. जीवा हातातल्या घड्याळाकडे लक्ष पाहतो. तो बटन दाबतो आणि त्याला त्याच्यात पाशी दुसऱ्या घड्याळाचं बेल वाजत असते. टेबलावर नंदिनीने ठेवून गेलेली असते. जीवाला समजतं की नंदिनी कालचं बोलणं खूप मनावर घेतलं.
कालचं बोलणं खूप मनाला लागून घेतलं आहे. आता माघार नाही घेणार. नंदिनी आता माघार नाही घेणार असं वाटत आहे आणि तो तर खूप घाबरतो.